हे बघा कुत्रीला बाळ झालेत बघा. हे बघा हे बघा हे बघा हे बघा. अरे बापरे अरे बाबा आपल्याला हे न्यायचंय बघा. हा बगीरा आपल्याला घेऊन जायचंय. पण ती मगाशी लय छान कोण टाकत होती. आता माझ्यावर गुरकली ती. हो की हा हो का आणली का इथं? हे का हे का हे का दोनच आहेत. हा इथं पोटाखाली पांढरे शिपट पिलेत. इकडे तिकडे असते पलीकडं. बंड्यासारखी आहे कुत्री ही आमच्या. कुत्री लय भारी मित्रांनो. पांढरी आणि बंड्यासारखं सारखे आपल्या असे शेपटीचे झुमके. आपल्याला हे पिल्लू न्यायचंय बरं का आता. हे बघा हे न्यायचंय आपल्याला ह्यातलं. हे कसं येते हे काळ्या काळ्या न्यायचंय आपल्याला. तिने किती अडचणीमध्ये जागा केली. कशी गेली हे बघा. ही तिचा हा रस्ता जाण्याचा. हे बघा कालपासून आम्ही इकडे एवढं खुरपले आणि आज इकडे चालू आहे. 3 वाजले आता उठलोत. खाली पण तिकडे महिला खुरपतात. नमस्कार मित्रांनो कसे आहात. आय होप मजेत असाल. करते ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये. आपली मीराताई. पण दिवसभर बाहेर असले की मनाची कशी घाई असते. काय रे म्हणू का रे बाळा. मी अजून हातपाय पण नाही धुतले. का रे सोन्या. थांब मला फ्रेश होऊ दे. फ्रेश होऊ दे मला. आंघोळ करून येते मी. थांब जरा. बस तसा. खाऊ देते तुला. चल खाऊ देते. चल खाऊ संपलाय तुझा. खाऊ संपलेला आहे म्हणून खा खा. तुला खाऊ पाहिजे आलं की त्याला बसेल तो आता खात. ह्या पिशवीमध्ये ना आणून असं पॅक करायचं असं आणि एक मुरमुऱ्याचा पुडा आणून ठेवायचा असा. मग त्याला द्यायची मुठमुठ मण्याला. खा खा आता खा. आता तो काय ओरडणार नाही काय नाही. आपण निवांत आपले कामं करेपर्यंत ओरडणार नाही. बघा कसे जमा झाले. बाळा घे चल चल दर खाऊ घे. चल तुला खाऊ घे. तुला खाऊ घे नन्नू. चल दे नन्नू. नन्नू दे 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 दे. ब्रुनोला फार आवडते बर का. का खाल्ले ना रे वागा. अरे बाळा तुला आवडते ना तुला घे. अरे ब्रुनोला आवडते जिलेबी. का नाही खाल्ली वहिनी. त्याला जिलेबी आवडते. त्याचं पोट दुखत असेल. त्याला औषध पाजते मी आता. थांबा तुला औषध पाजते. चल पहा मित्रांनो मण्या कसा ओरडतोय आपला. आपल्या ब्रुनोची तब्येत खराब आहे. सकाळी तो जेवला नाही. आता मी त्याची जिष्ट वगैरे काढली. मी आल्या आल्या हातपाय धुतले आणि त्याला पोटदुखीचं औषध दिलं. कारण का सकाळी मला तो हरळ खाताना दिसला होता आणि तो हरळ खातून समजायचं त्याचं पोट दुखते. मग मी त्याला पोटदुखीचं औषध दिलं. तर 6:30 ते 6:45 वाजले असतील. पावर कमी जास्त होते. आणि मग नंतर आता 9 वाजले. तो असा हे करून बसतो. त्याच्या अंगावरचे केस ना असे सरळ उभे राहतात. स्ट्रीट राहतात एकदम. मग आपण समजून जायचं ह्याला थंडी वाजते. मग आता 9 वाजता परत तिला तापीचं औषध दिलं. मग अशी थोडीशी जिलेबीचा तुकडा टाकलेला तर तो मी त्याला खायला दिला आणि खाल्ली त्यांनी. पण म्हटलं थोडं थांबून जेवण द्यावा त्याला. दिलं त्यांनी आता वाटतं. सकाळी नाही जेवला तो. भाकरी चुरून आणि चिकन भाकरी खाल्ले ब्रुनोने. आता दिष्ट काढली म्हणजे मी त्याची. तो ना रोज गायांच्या मागे जातो आणि रस्त्यावर तिकडं तो रोज गायांच्या मागे जातो आणि माणसांच्या मागे धावतो रस्त्याने. मग सगळ्या माणसं कुतूल आणि असं कुतूल वाटतं त्यांना पाहतात त्याच्याकडे.
ब्रुनोला लगेच दिष्ट होते. मण्या कसा खातोय बघा मुरमुरे. मण्याचं काही टेन्शन नाही, कुठे जा कुठे. आला बाळा, ये बाळा, चल चल बाई चल. बाळा इकडे. बाबू बरं वाटतं आता तुला? बाबू बरं वाटतं तुला? इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ बाबू. थंडी वाजते लगेच कळतं. आता थंडी आम्ही बाहेर पण झोपत नाहीये. गोळी खाल्ली, सर्दी खोकला मी जाम झाली आहे. कुठे कुठे पाणी प्यावं लागतं. गोळी फुटली त्याच्यामुळे कडू लागते. फार नाक माझं हे होत होतं, असं नसतं नाक वाहतच होतं माझं. तब्येत खराब झाली माझी. काय करते, लांब निखालचं शेत एवढं गवत आहे त्याच्यामध्ये. ते बैलाने हे केले, त्याला काय म्हणतात ते, काय मला आठवतच नाही ते काय केले ते. म्हणजे त्याला खुरपायला कमी, फक्त बेचकीतलं तण काढायचंय. मण्या खातोय. कोळपले कोळपले. कोळपले त्याला बैलाने, आणि बेचकीतलंच तण काढायचं मित्रांनो. चल ये 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 रे माझ्या सोन्या. हे आमची मुलं आहेत बघा, आमचे 2 मुलं आहेत. ये रे माझे बाबू, हे माझा वाघ बघा. हा माझा मुलगा बघितला का, माझा बाबू. हा माझा बाबू बघितला का, हे माझे शिवना बाबू, माझे शिवना बाबू. हे माझे शिवना बाबू. तो एक माझा पेडा गेला तिकडे. अरे बापरे, अरे बापरे. सकाळी आपण असं उभं राहिले ना, आपल्या इकडे 2 पाय ठेवतो पुढचे, आणि त्याचे तोंड आपल्याला असं घासेल, असं घासेल, असं घासेल. झुकेगा नाही साला. असं माझा बाबू आहे. अरे बाळा, अरे बाळा बघ माझं बाळ. हे माझं बाळ आहे. का रे बाळा? चहा करून जे बसले ना, दिवसभर मोबाईल घरी ठेवून जाते. कॉल सुटतात. ज्यांचे कॉल सुटले त्यांना कॉल लावायचा. पावसा पाण्याचे कुठे नेतात तिकडे मोबाईल. पावसाचे सरी येतात मध्ये, जास्त पाऊस नाहीये पण कधीतरी येतात, आणि कुठे मोबाईल न्यायचा ना. आपल्याला कुणाशी बोलायला वेळ, आपण जर कुणाशी मोबाईलवर बोलावं तर आपण हातभर मागे राहतो. पॉवर कमी जास्त दिसते. पॉवर फुल आली की माझा रंग उजळ वाटतो. पॉवर कमी झाली की मी एकदम रंगशाही वाटतो. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय? सांग बाबू, सांग. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय? आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. पूर्ण घसा कडू कडू झालाय बाई माझा. ती गोळी फुटली, ती कस तरी वाटतंय मला. काल रात्री गोळी खाल्ली, सकाळी यांनी गोळीच नाही आणली, एकच आणलेली. मग 2 गोळ्या आणायला पाहिजे होत्या. म्हणजे मी रात्री खाल्ली ना तर सकाळी पण खाल्ली असती, ठणठणीत झाली असते. रात्री गोळी खाल्ली, सकाळपर्यंत बरी झाले. परत दिवसभर मला सुरू झालं माझं फुरफुर नाक वाढायचं. सर्दी शक्य तर होत नाही पण झाली, पाण्याने झाली असेल. हां, त्याच बाईचं पाणी मी आजही प्याले. म्हटलं हे पाणी खूप महाग आहे. 2 दिवस माझं नाक गळलं त्या पाण्याने. तर आज पण आपण तुरी उडीदची खुरपणी केली मित्रांनो. आपल्याला किती सावडी झाल्या काय मला माहीत नाही बाबा. गावची यात्रा आलेली आहे. पौर्णिमेला आहे यात्रा. एकादशीपासून सुरू होते. परत मग हे घरामध्ये तर मी लक्षच नाही केलं. 1 दिवस पूर्ण घरच्या साफसफाईला द्यावाच लागेल. काना कोपरा, ते बेडवरचं सगळं बेड धुवायचं, ते शोकेसवरचे धुवायचं, सोफ्यावरचे धुवायचे, बेडरूममधले ते बेडशीट धुवायचं. हे सगळं घरातलं साफसफाई, काना कोपरा करायचं. ह्याच्यामध्ये 1 दिवस जाईल मला. गोधड्या धुवायच्या. 2-3 गोधड्या खराब आहे नेहमीच्या. कमी कमी महिना झाला असेल मी धुतला नसेल. नाही तर आठवड्याला असतात बेडशीट. सोफ्याचे कवर मी आठवड्याला धुते. पण आता आल्यापासून तर माझा हातच नाही आहे राहिलेला. आणि परत यात्रा आली आमच्या गावची. 4-5 दिवस मग मुलं येतील, त्यांना वेळ द्यावा लागेल. मुलं गेली की मग आपल्याला परत
आहे अजून काय काय आपलं नियोजन पुढचं. आज माझं ब्रुनोला बरं नाही आहे, काय करावा. त्याला बरं नसलं की मला करमत नाही आहे, मला बरं वाटत नाही आहे. ब्रुनोला करमत नाही आहे म्हणून मी पण उदास होते चेहरा माझा. ठीक आहे, असं होईल तो बरा. मन्या मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते व इथेच थांबते. पुन्हा रुजू होणारे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. पावर कमी झाली बघा, असं दिसतं लगेच. अंधार काळोख झाला ना, लगेच एकदम झिरो बल्ब लागला, आता काळोख झाला. बाय मित्रांनो.